नमस्कार दादा. नमस्कार. दादा, संपूर्ण महाराष्ट्र गाजवणा घोटचा छोटा सर्जा आज वडकीचं मैदान गाजवायला सज्ज आले, काय सांगाल त्याबद्दल? आज वडकीचं मैदान हे पारंपरिक मैदान असल्या कारणामुळे आज आम्ही मैदानाला आलेलो आहे. आमची आहे अपेक्षा आजची. दादा, म्हणजे बहुतेक प्रेक्षक म्हणतात की आज घोटचा सर्जा आणि बकासूर ही गाडी चांगली पळणार आणि गुलाबात राहण्याची 100% अपेक्षा आहे. असं आम्हाला पण हे सांगतोय आत्मविश्वास की आम्ही गुलाबात राहू म्हणून. दादा, म्हणजे कसं काय घोटचा सर्जा आणि बकासूर हे वारंवार एकत्र पळतात, कसं काय नियोजन करून येतो? गाडी एकत्र जुळून पळतो म्हणून आम्ही ती गाडी हमेशा पळवतो. दादा, जे आता मुंबईमध्ये आपला एक तुफानी फेरा पडला बुंगा आणि घोटचा छोटा सर्जा, त्याबद्दल काय सांगाल? तो तुफानीच फेरा झाला की असा फेरा मीही बघितला नव्हता. असा फेरा झाला तो. एक म्हणजे खूप व्हायरल झाला तो फेरा आतापर्यंत. हो दादा, कसं काय आता किती वाजता आले तुम्ही सकाळी? आम्ही सकाळी 5ला निघालो. सर्जा कालच आला होता इकडं. हां का, ठीक आहे. धन्यवाद दादा आणि खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंदकेसरी सुंदर हा देखील वडकीच्या मैदानात दाखल झालेला आहे. मित्रांनो, आजचा पहिरा कोण असणार हे अजून गुपितच आहे, तर बघूया. अजून आपण दाखवतो, तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, वडकीच्या मैदानात बक्कासूर देखील दाखल झाले आहे आणि दादाच्या माहितीप्रमाणे आज बक्कासूर आणि घोटचा छोटा सर्जा हे दोघे पळणार आहेत. बघा कसा बघते मित्रांनो, महान भारत केसरी मथुर हा देखील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. मित्रांनो, सातारा एक्सप्रेस बलमा हा देखील वडकीच्या मैदानामध्ये आलेला आहे. मित्रांनो, हिंदकेसरी बैलाचे मालक बबलू दादा नमस्कार. नमस्कार दादा, कसं काय आजचं नियोजन आहे? आजचं नियोजन आहे चांगल्यापैकी. पारंपरिक मैदान आहे. दादा, किती वाजता आले तुम्ही? मी समजतो आत्ताच आलो सकाळी. 2 तासाची रनिंग दिली. बाकी येऊन मुक्कामी लोणावल्यात मित्रांच्या घरी. दादा, किती गटामध्ये गाडी आहे, काही आयडिया? गट आज एक 11वेला आहे, हां, एक 42 आणि एक काहीतरी 49ला. असे 3 चिठ्ठे आहेत. दादा, आज बैल पूर्णपणे फ्रेश दिसतो, काय सांगाल? एकदम फ्रेश आहे. एकदम फ्रेश. अडचण नाही. दादा, तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. मित्रांनो, जीवन ड्रायव्हर इनामकर यांचा छोटा सुंदर हा देखील वडकीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. दादा नमस्कार. दादा, हिंदकेसरी गजा फोरेक्स फोर आज मैदानामध्ये आलाय, कसं काय नियोजन झालं आजचा? नियोजन चांगलं आहे. मावळ मोशीची गाडी आमची. लक्ष सोबत आहे. कशी एकदा गाडी पळली आधी पहिली आधी? हा, या आधी पाळलेली. कशी गती लागलेली? या 3 आजच करायचं आहे. हां का, मोठा लक्ष आणि छोटा लक्ष सेम का? दादा, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्ते दादा, खूप दिवसानंतर लाल आज मैदान झाला, काय सांगाल? आलाय, पायाला लागलं त्यामुळं नव्हता काढला. दादा, आज हिंदकेसरी मैदान वडकीचा कसं काय नियोजन केलं आज? आज पुण्यातलाच बैल आहे पुरंदर. हां, तो बैल घातलाय बैल. किती गटात गाडी आहे? बैल आज 2 पावते आहेत. बघू आता कुठं हाणायचे काय नाही. दादा, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, वडकीच्या मैदानात लक्ष देखील आलं आहे. बावधनचा लक्ष आणि फोरेक्स फोर गजा हे दोघे पळणार आहेत. दादा नमस्कार. दादा, तुमचं नाव काय? गौरव पवार चिते. आपल्या नंदीचं नाव काय? चंदर. आज कसं काय नियोजन झालंय? आज तेजावर आहे वडकीच्या. वडकीचं येतो बघ, चांगला पहिला केला आज. हो, चांगलाच पायरा असतो आपला. दादा, आपला बैल कुठे कुठे फायनलमध्ये राहिले? आता चालू 7-12 मध्ये राहिला. हां का, तर शुभेच्छा तुम्हाला. हा, धन्यवाद. मित्रांनो, महान भारत केसरीचा मानकरी लक्ष्मणराव हा देखील वडकीच्या मैदानात दाखल झालेला आहे. दादा, दादा, तुमचं नाव काय? आणि आपल्या नंदीचं नाव काय? सुंदर. आणि तो आहे तो दुसरा? कसं काय, कुठून आले तुम्ही? शिंदेवाडी माशिर. कसं काय नियोजन झालं आजचा? केलं शेटणी केलं आहे का? ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. दादा, नमस्कार. दादा, कुठला नंदी आहे? कालगावचा हिरा. हिरा कोणासोबत आहे आज? आज शंभू. शंभूसोबत आहे का? ठीक आहे, शुभेच्छा दादा. धन्यवाद.